बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल 26 हा चित्रपट प्रचंड गाजला. तो तया इन्कम टॅक्स अधिकारी बनून खोटी धाड टाकली जाते आणि कोट्यवधी रुपये लुटले जातात अशी ही कथा. याच चित्रपटाच्या कथेप्रमाणे सांगलीमध्येही एक खोटा छापा टाकून कोट्यवधी रुपये लुटल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कवठेमहांकाळमधील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करत 4 अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री 11:30 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी अंदाजे 2 कोटी रुपयांच्या आसपास रकमेचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी रस्त्यावर डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे. याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री 11:30च्या सुमारास 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 बनावट अधिकारी आयकर छाप्याच्या नावाखाली डॉक्टरांच्या घरात घुसले. संपूर्ण घराची झडती घेऊन सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील साथीदारांच्या मदतीने पोलीस बनावट अधिकाऱ्यांच्या टोळीचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. संपूर्ण घराची झडती घेऊन सोने आणि रोख रक्कम लंपास केली. घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. शहरासह महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. काल रात्री संध्याकाळी सुमारे 11 वाजता एका संशयित गाडीमध्ये 3 इसम आणि 1 महिला डॉक्टर मेहत्रे यांच्या दवाखान्यात वगैरे येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत. त्याबद्दल पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे. गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.